मुकुंद आणि मुकुल यांच्यात क्रांतिकारकाने विवाह करावा की नाही असा जो संवाद आहे तो कमला काव्यात मुकुल याच्या भूमिकेतून सावरकरांनी वदवून घेतला आहे. सावरकर स्वतः ध्येयवादी आणि हौतात्म्य वृत्तीचे होते. त्यांच्या काव्यातली पात्रसुद्धा त्यांनी तशीच रंगवली. मुकुंद, मुकुल, कमला आणि प्रेमला हे सगळेच राष्ट्रकार्य करतात. सावरकर तर देव आणि देश यात अभेद मानत होते. कमलाची सासू तिला म्हणते, देवकार्यी आहा बाले लतांचीच सुमे किती, यौवनांची सुमे वीरप्रसू तोडुनी अर्पिती. सावरकरांनी आपल्या काव्यामध्ये काही कवी संकेत सुद्धा दिलेत बरं. उदाहरणार्थ बकुळीला चूळ भरून पाणी घालणे इत्यादी. अनेक पौराणिक उल्लेखही आलेले आहेत. ज्यांना ते ज्ञात नाहीत त्यांना रसग्रहणात अडचण येते. मात्र सावरकरांचा अभ्यास कल्पनेची भव्यता थक्क करून जाते. संस्कृत प्रचुरता, त्यात परकीय शब्द टाळण्याचा जो सावरकरांचा अट्टहास आहे त्यानं क्लिष्टता येते. काही गोष्टी अस्वाभाविक वाटतात. उदाहरणार्थ कमलेचा बालविवाह होणं. मात्र तिची बहीण प्रेमला मोठी होईपर्यंत अविवाहित. जीवश्च कंठश्च मित्र मुकुलचं लग्न झालं नाही म्हणून मुकुंदाचे व्रतस्थ राहीन असे म्हणणे. प्रेमलेने मुकुलच्या बोटात बोट गुंफून कोणाची कोणती आहेत हे ओळखण्यास सांगणे इतका सुद्धा त्या काळचा विचार करता तेव्हा मुभा नव्हती बरं. शिवाय मुकुंद कमलेचे सर्व समारंभ, पहिली रात्र या सर्व गोष्टी आता जरी स्वाभाविक वाटल्या तरी एवढे स्वातंत्र्य, मोकळेपणा त्या काळी नव्हता. पहिल्या रात्री कमलेशी बोलताना मुकुंद त्यांच्या मिलनातून जन्माला येणारा श्रीकृष्ण, भीष्म, भास्कराचार्य अशा अनेक विभूतींची नावं घेतो. तेथे उगाचच शृंगाराच्या समर्थनार्थ ओढाताण होताना दिसते खरी, मात्र शृंगारातील पावित्र्य त्यांना प्रतीत करायचे आहे. काव्याच्या शेवटी मुकुंद आणि मुकुल यांचा त्याग काव्याला उच्चासनी नेतो. कानेटकर तर म्हणतात, रामदासी महाराष्ट्र धर्माची शिकवण घेतलेल्या मुकुंद मुकुलाची संसारी व राष्ट्रीय वृत्ती ही तत्कालीन मराठ्यांच्या प्रातिनिधिक स्वरूपाची छायाच आहे असं वाटतं. ज्या परिस्थितीत या काव्याची रचना केली, ज्याप्रमाणे भिंतीवर लिहिलेले हे सहस्रावधी चरण मुखोद्गत करून कारागृहाबाहेर पाठवण्याची जी युक्ती केली ते पाहता प्राध्यापक श्री पंडित काय अभिप्राय देतात माहितीये? मराठीशिवाय जगातल्या इतर कोणत्याही भाषेच्या वाङ्मयाच्या इतिहासात असा अद्भुत रम्य प्रसंग नसेल. खरंय, एक वेगळे जीवन जगलेला क्रांतिकारकांचा मुकुटमणी, लढवय्या वीराची कविता म्हणून सावरकरांच्या कवितेचे मराठी काव्य विश्वातील स्थान उत्तर दिशास्थित ध्रुव ताऱ्यासारखे आहे यात जराही शंका नाही.